Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. असं डॅमेज कंट्रोलसाठी एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज तातडीनं नाशिकमध्ये येत आहेत. एकूणच त्यांच्या उमेदवाराबाबत त्यांना खात्री नाही आहे का? 4 दिवसात दुसरा दौरा, 10 दिवसात तिसरा दौरा. मॅरेथॉन दौरा पुरवठा करायला येत असतील. दुसरं त्यांच्याकडे आहे का? मतं तर नाही आहेत. बघा, डॅमेज कंट्रोल कुठे कुठे करणार? मुळात डॅमेज कंट्रोल करण्यासाठी काहीतरी असावं लागतं ना स्वतःचं. देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बार वी-गार्ड एयर कूलर का चमत्कार. जी शिवसेना तुम्ही मोदी आणि अमित शहाच्या मदतीनं चोरली आहे, धनुष्यबाण चोरलं आहे, त्याच्यामागे लोकांनी का उभं राहावं? आणि विशेषतः नाशिकसारख्या ठिकाणी महाराष्ट्रात मी वारंवार सांगतो, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना एकही जागा मिळणार नाही. त्यांनी पैशाच्या थैल्या वाटू द्या, टेम्पो भरून माल आणू द्या, व अन्य काही गोष्टी, दहशत, खोटे गुन्हे, पोलिसांचा वापर, गुंडगिरी, काही करू द्या, लोक त्यांना मतदान देणार नाही. नरेंद्र मोदींनी तर ठाणच मांडलं आहे. अमित शहा सारखे येऊन जाऊन आहेत. याचा काही परिणाम महाराष्ट्रावर होणार नाही. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी किमान 35 जागा जिंकते. किमान, मी पुढलं सांगत नाही. या क्षणी परिस्थिती अशी आहे की किमान 35 जागा महाविकास आघाडी या महाराष्ट्रात जिंकते आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आणि तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते आणि कार्यकर्ते हे अगदी मनापासून तन मन धन एकत्र करून काम करत आहेत. असं मला समोर दिसत नाही, अजिबात समोर दिसत नाही. अजित पवारांच्या बाबतीत म्हणाल तर त्यांच्या उमेदवारांच्या निवडणुका संपलेल्या आहेत, ते आता मोकळे झाले. हे दुसरे जे आहेत मुख्यमंत्री, त्यांची धावपळ सुरू आहे, पण त्यांची ही अखेरची फडफड आहे. त्याच्यामुळे तुमचा जो शब्द आहे डॅमेज कंट्रोल, मुळात काय इथे डॅमेज व्हायला शिल्लक काय आहे त्यांच्याकडे? डॅमेज व्हायला काहीतरी स्ट्रक्चर असावं लागतं ना, काहीच नाही. अपक्ष उमेदवाराला मतं पडतात पैसे देऊन. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाईन रॅपिड रिलीफ बरोबर. काल आपण 800 कोटीच्या घोटाळ्याबद्दल बोलला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निर्देश केले होते. मात्र नाशिकमधले काही नेते यामध्ये सहभागी आहेत का, आणि नेमका कशा प्रकारचा हा घोटाळा आहे? मी 14 तारखेला त्याच्याविषयी मुंबईमध्ये पुराव्यासह ही माहिती सगळी समोर आणणारच आहे. कदाचित 15 तारखेला मी उद्धव ठाकरे साहेबांबरोबर परत नाशिकला येईन. तेव्हा हा साधारण 800 ते 900 कोटीचा भूसंपादन घोटाळा नाशिक महानगरपालिका, नगरविकास मंत्रालय, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली इकडले काही स्थानिक पुढारी, त्यांच्या मर्जीतले बिल्डर, या सगळ्यांनी मिळून 800 ते 900 कोटी रुपयांची लूट कशी केली, त्यात कोण सहभागी आहेत, त्या लाभार्थी कोण आहेत, हे उघड करावंच लागेल. अशा प्रकारे जनतेच्या पैशाची लूट जर कोणी करत असेल आणि नरेंद्र मोदी डोळ्याला पट्टे बांधून बसणार असतील तर मला त्यांना दाखवावं लागेल की तुम्ही खोटारडे आणि भंपक आहात. कुठे ईडी आणि CBI हा मला प्रश्न त्यांना विचारायचा आहे. 800 आणि 900 कोटी नाशिक महानगरपालिकेची लूट करणं ही काही लहान गोष्ट नाही आहे ना. आणि शेतकरी नसलेल्यांना, बिल्डरांना हे पैसे मिळालेले भूसंपादनाच्या नावाखाली.
बिल्डर कसे शेतकरी झाले अचानक, काही बिल्डर त्यांना कसे शेतकरी बनवून पैसे दिले, हे या भूसंपादन घोटाळ्यातलं मोठं सूत्र आहे. Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.